गांडुळानं फणा काढायचा नसतो असं उद्धव ठाकरे म्हणालेत। नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केली। गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा। तर उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, कोण होतास तू काय झालास तू, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे। पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलंय असं आमदार सचिन अहिर यांनी महाजनांना प्रत्युत्तर दिलं। ना मनाची सुद्धा आपल्याला वाटत नाही का आपण आमच्या नेत्याची लाच काढतायत, शरम काढतायत, त्यांना अनाकोंडा म्हणतायत। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि आपण अशा पद्धतीने हिंदुत्वाच्या बाजूने मंदिराच्या बाजूने निर्णय देणाऱ्या जजवर महाभियोग आणतायत, त्याच्यावर सह्या करतात, त्याला काढून टाका म्हणतायत। तर ही आपली कुठली राजनीती आहे? आपण कुणाचा सल्ला घेऊन सगळं बोलतात? तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी अनाकोंडा म्हणताय, ते सगळे गिळायला चाललेले आहेत। उद्धवजी, आपण आपली परिस्थिती जर तपासून बघा, एकदा आत्मचिंतन करा, आपण काय होतो आणि कुठे गेलेलो आहोत। क्यू वाटते अशा काही नेत्यांची की तुम्ही कुठे आहात, कोणाच्या बद्दल काहीतरी बोलतायत। आज आम्ही जर देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायला गेलो तर ते काय योग्य होईल का? एक काळ असा होता का त्याच मातोश्री आशीर्वाद घेऊन तुम्ही हे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये ज्यावेळी तुम्ही त्यांची मदत घेत होता तेव्हा तुम्हाला काय वाटत नव्हतं। फक्त मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला खुश करण्यासाठी आणि मी काहीतरी बोलतोय आणि बघा मी पक्षामध्ये भूमिका मांडतोय हे बोलण्यासाठी ही मंडळी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ह्यांचा लांबपासून पण काही संबंध नाहीये। आता पुढची बातमी, ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उदय सामंतांना राज्याचे लाडके असं म्हणत टोला लगावला। यावरून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि उदय सामंत यांच्यामध्ये जुगलबंदी बघायला मिळाली। दोन इमारतींचा प्रश्न हा निर्णय झालेला आहे, पण नेमका ते कधी होणार, त्यांना कोणत्या किती कालावधीत त्यांना तिथेच घर देणार याबद्दल आम्हाला MMRDचे अधिकारी उत्तर देत नाही, आपल्याकडून तसं उत्तर येत नाही। गणपतराव कदम मार्ग नामजोशी मार्गाला जोडून लालबागला आंबेडकर मार्गाला जोडणारा जो रोड ओव्हर ब्रिज आहे त्याची मान्यता आहे, त्याला सगळं काय फक्त एक NOC आपल्याला पाहिजे होती NTC मिलची, परंतु आपणही मी त्या पुढच्या कारवाईला गेलो नाही, कारण प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्याच्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता मला। तर कृपा करून ह्या शिवडी वरळी कनेक्टरच्या सोबत वरळी वासियांना, लोअरपरळ वासियांना, डिलर रोड वासियांना दिलासा देणारा, कारण भविष्यात या ठिकाणी ट्रॅफिकचा जटिल प्रश्न आहे। सभापती महोदय, सुनीलजी तुम्ही सांगताना ते कोणाचे लाडके, पण संशोधनाचा विषय आहे की ते कोणाचे लाडके आहेत, मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी कोणाचा लाडका आहे आपण जे विचारलं ह्याच्यापेक्षा तुम्ही आणि सुनील शिंदे हे वरळीच्या आमदारांचे कोण लाडके आहेत हे देखील आम्हाला दोघांपैकी एक कळलं पाहिजे। पुढची बातमी बघूयात। नवाब मलिक यांच्यावरती आरोप झालेत, मात्र कुठलाही आरोप हा सिद्ध झालेला नाही असं सूरज चव्हाण म्हणालेत। राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हे अजित पवार ठरवतील। भाजपच्या नेत्यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं। नवाबाईवरती आरोप झालेले, कुठलाही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही, त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट गुन्हेगार ठरवू शकत नाही। आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व कोण करावं ह्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्व अजितदादांना आहेत। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आमचं एवढंच सांगणं आहे, पक्षाकडनं जी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते आहेत, त्या समितीच्या पुढे आपण आपलं म्हणणं मांडावं, असं माध्यमाच्या समोर बोलून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांनी करू